ग्लोबल केअर या कंपनीचे नीरज सर, प्रभा मॅडम, आशाताई, संस्थेचे अध्यक्ष शांताराम बापू कदम, आपल्या गावचे सरपंच तुषार सर आणि कंपनीचे आलेले सर्व अधिकारी, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आत्ताच या ठिकाणी तुषार सर असतील किंवा नीरज सरांनी उल्लेख केला की मी वक्ता नाही आहे, पण मला जे काही बोलायचं ते मी बोलतो या ठिकाणी. परंतु या ठिकाणी बहुसंख्येने मुली उपस्थित आहेत आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं प्रतिमेचं पूजन केलं आणि बहुसंख्येने या ठिकाणी मुली आहेत. या देशातील मुली शिकल्या पाहिजेत आणि त्यांच्या शिक्षणाची ज्योत खऱ्या अर्थानं कुठं पेटली असेल तर ती पुण्यात या ठिकाणी पेटली आणि पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे. नीरज सरांनी देखील आज या ठिकाणी बोलताना असा उल्लेख केला की म्हटले की आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा कार्य करायचं होतं आणि आम्ही तुषार सरांशी बोलत होतो की ज्या ठिकाणी खरं गरज आहे दुर्गम भागामध्ये आम्हाला जाऊन ते कार्य करायचं आहे आणि ते कार्य करत असताना त्यांना या ठिकाणी जागा दाखवली. प्रभा मॅडम असतील, त्यांचे अन्य सर्व सहकारी असतील, यांनी या ठिकाणी जागा पाहिली. बऱ्याच वेळा ते या ठिकाणी येऊन गेले आणि नीरज सरांनी उल्लेख देखील केला की या ठिकाणी अशा प्रकारचं आपण कार्य करणार आहे की एक भव्य आणि दिव्य अशी इमारत आपल्याला या ठिकाणी उभी करायची की या अंदरमावळातल्या शेवटच्या टोकाच्या भागातील एक सुद्धा विद्यार्थी या ठिकाणाहून शिक्षणापासून वंचित राहायला नाही पाहिजे. आणि हे काम करत असताना गारे सर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असेल, हे किती कष्ट घेतात. या ठिकाणी आत्ताच या विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून मेघा घाडगे यांनी जे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, इथल्या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड शक्ती आहे आणि त्याला ताकद देण्याचं काम किंवा त्याला परिस्पर्श करण्याचं काम नीरज सर असतील, प्रभा मॅडम असतील, आशाताई असतील, यासारखे समाजातील दानशूर व्यक्ती, समाजाची बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व हे करत आहे. आणि निश्चितच या पुढील काळामध्ये अंदरमावळातील या शेवटच्या टोकावर असणाऱ्या या गावामध्ये मेटलवाडीमध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडतील. आता दिवाळीचा सण अगदी उंबरट्यावर आहे आणि नीरज सर आपण खरंच एक चांगलं काम करत आहेत. दिवाळीचा सण म्हणजे दीपों का त्योहार है और जहाँ अंधेरा है वह रोशनी लगाने का काम आपने इस सेवा कार्य से किया है. हमें बहुत खुशी है कि आप सभी लोग सिटी से होकर एकदम ट्राइबल एरिया में आकर यहाँ के विद्यार्थियों को प्रेरणा देने का काम करते हैं. निश्चित रूप से यहाँ से हर एक विद्यार्थी, इनके अंदर कोई अब्दुल कलाम है, कोई कल्पना चावला है, तो कोई प्रतिभा पाटिल है, ऐसे विद्यार्थी यहाँ से निश्चित रूप से उभर के आएंगे. ऐसे हमें आपके स्पीच से प्रेरणा मिलती है. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी नीरज सर असतील, प्रभा मॅडम असतील, आशाताई असतील, यासारख्या व्यक्ती या ठिकाणी येऊन काम करतायत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांची देखील आपली एक जबाबदारी आहे की आपलं जे शैक्षणिक वर्ष आहे, आपल्याला ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होत आहेत, अतिशय तुटपुंज सुविधांच्या आधारे आपण या ठिकाणी शिक्षणाचा मार्गक्रमण करत आहात आणि तो मार्गक्रमण करत असताना यशाची देखील शिखरं गाठत आहात. मेघाताई सारख्या मुलीने आज या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारचं भाषण केलं आणि तिला निश्चितच चांगल्या प्रकारचा भविष्यात उज्ज्वल भविष्यकाळ आहे आणि तो करत असताना तिने आता या ठिकाणी थांबायचं नाही. या पुढील काळामध्ये तिला जितकं शिक्षण घ्यायचंय तितकं शिक्षणाला लागणाऱ्या सुविधा असतील, बाकीची सर्व मदत असेल ती सह्याद्री स्कूलच्या माध्यमातून तर निश्चित करणार आहे, पण तिने यशाची उंच शिखरं गाठावीत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सर्व मुलींनी मेघाताईचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. ती जशी या ठिकाणी येऊन व्यासपीठावर येऊन बोलली आणि तिने भावना व्यक्त केल्या, त्याचप्रमाणे आपण देखील तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या आणि यशाची उंच शिखरं गाठा, अशा प्रकारची या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो
आणि पुन्हा एकदा नीरज सर असेल त्यांच्या सर्व टीमचं अंदरमावळामध्ये हार्दिक स्वागत करतो, विशेषतः सह्याद्री एज्युकेशन संस्थेच्या वतीनं आणि माजी मंत्री नामदार बाळा भेगडे यांच्याही वतीनं आपणा या ठिकाणी स्वागत करत असताना आपणाला देखील खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.